राज्यामध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडतंय आणि याच अनुषंगाने आता निवडणूक आयोग आता सज्ज झालेला आहे। जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आयोगाच्या वतीने वाहनांच्या तपासणीसाठी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे। गेल्या 1 महिन्यापासून ही तपासणी सुरू आहे, मात्र आज वाहनांच्या तपासणीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांची अफरातफर होण्याची शक्यता दाट असते आणि त्यामुळे या तपासणीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। याच तपासणीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे। यामध्ये सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे। मी सध्या सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या छोट्याशा शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक गाड्यांची तपासणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आंध्र प्रदेशचे पोलीस सध्या या ठिकाणी तैनात आहेत। यासोबतच निवडणूक आयोगाचे कर्मचारी देखील आहेत। मागच्या 1 महिन्यांपासून प्रत्येक गाडीची तपासणी या ठिकाणी सुरू आहे। खरं तर मतदानाच्या आदला दिवस हा मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची वाहतूक करणारा दिवस असू शकतो अशा पद्धतीची शक्यता असते आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या वतीने ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। आज मात्र गाडी तपासणीचं प्रमाण जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे। प्रत्येक गाडीची जी माहिती आहे ती घेतली जाते। गाडी कुठून आली, कुठे जाणार आहे अशा पद्धतीच्या डिटेल्स देखील घेतल्या जात आहेत आणि प्रत्येक वस्तू जी आहे ती चेक करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। निवडणूक आयोगाचे हे कर्मचारी आहेत। या ठिकाणी त्यांची नाव नोंदणी देखील केली जाते। प्रत्येक गाडीचा डेटा जो आहे तो या ठिकाणी घेतला जातो। याच्यामध्ये गाडीचा नंबर असेल, गाडी चालकाचं नाव असेल, अशा पद्धतीची माहिती नोंद करून घेतली जाते आणि मागचं गाडीचं सगळे पूर्ण गाडी जी आहे ते चेक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। खरं तर उद्या 2300 ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे आणि यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। उचित प्रकार घडू नयेत यासाठीची ही उपाययोजना आहे आणि आता उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे आणि यासाठी प्रशासनाकडून देखील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामन अरविंद वारके, निलेश बुधावले, एबीपी माझा, सातारा, पुसेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।